सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे, कारण मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत एक मोठं विधान केलं। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दे असं जर सांगितलं तर मी राजीनामा देईन असं विधान धनंजय मुंडे यांनी आता केलं असल्याचं बघायला मिळतंय। तर यावेळेस राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी हे विधान केलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकंदरीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे। याच वेळेस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप हा विरोधकांकडून केला जात असल्याचं देखील आपण पाहतोय। आणि त्या दरम्यानच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडे यांचं हे जे विधान आहे ते आता चर्चेत आलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांनी हे अतिशय मोठं विधान केलेलं असल्याचं आपण पाहतोय। तर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे घेणार आहे आणि हा निर्णय आता थेट कोर्टात ढकललाय। त्यामुळे हे दोघं नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल। वाल्मिक कराडच्या प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय आणि या पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे आज दिल्लीमध्ये आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आजपासून 3 दिवस दिल्लीमध्ये असतील। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जात आहेत, मात्र कराड प्रकरणावरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जातोय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली। त्यानंतर धनंजय मुंडेंनी मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची देखील भेट घेतली असल्याचं बघायला मिळालं। तर यानंतर आता दिल्लीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का याची चर्चा रंगली आहे। तर धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये आहे। बारामतीमध्ये मात्र त्यांच्या पक्षांचा मंत्री हा खुलासा देण्यासाठी दिल्लीमध्ये जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडे यांना टोला देखील लगावला असल्याचं बघायला मिळत आहे। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। तर बीड मधल्या वाल्मिक कराडचे कारनामे काही थांबायला तयार नाही आहेत। कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या संभाषणाची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। काय आहे या क्लिपमध्ये? कराडनं कोणतं प्रकरण दाबलं? धनंजय मुंडे ही अडचणीत येणार का? यावरचा हा खास रिपोर्ट। कराडचे बीड मधील आणखी कारनामे उघड। कराड म्हणतो बीडचा बाप मीच। महिला पीएसआय सोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल। मकोका कायद्यात जेरबंद असलेल्या वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। स्वतःचे आणि कार्यकर्त्यांचे गुन्हे दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या कराडची अशीच एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील कराडच्या कार्यकर्त्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वाल्मिक कराडनं तत्कालीन सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुले यांना फोन केला होता। या संभाषणात वाल्मिकनं थेट मी बीडचा बाप असल्याचं सांगत कायदा सुव्यवस्थेची लक्तरच वेशीला टांगल्याचं दाखवलंय। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण झालं ऐकूया। हॅलो, ताई वाल्मिक कराड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही पोर ते काय येणार तिकडे करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे, नाही पोस्ट डिलीट करत टाका। हो काय होतं वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी, ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला करत होतो। एक 2 दिवस असून चालला जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते। ठीक आहे, चालेल। हॅलो हॅलो, इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला। ऐकलं? कराडची ही पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ही भाषा केवळ त्याचा माजच दाखवत नाही, तर थेट बीड पोलीस प्रशासनालाच आव्हान देणारी आहे।
आणि त्यामुळेच भाजप आमदार सुरेश धस यांनी या क्लिपवरूनच मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा साधलाय. कराडशिवाय ज्यांचं पान हलत नाही त्या धनंजय मुंडेंचं या प्रकरणातलं पान कसं हललं, असा थेट सवाल धस यांनी केलाय. की आमच्या पंकजाताई यांनी त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा, कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे. आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. कराड सायबर सेलच्या ज्या महिला अधिकाऱ्याशी फोनवरून बोलला त्या निशिगंधा खुळे कोण आहेत पाहूया. गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत. बीड सायबर सेलमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाई करू नये म्हणून कराडनं फोन केला. त्याचीच ऑडिओ क्लिप व्हायरल. कराडची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप हे गंभीर प्रकरण असल्याचा दावा धसांनी केलाय. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंचं कनेक्शनही त्यांनी या प्रकरणाला जोडलंय. त्यामुळे आता हे प्रकरण केवळ सोशल मीडियाच्या पोस्ट विरोधात कारवाई मागे घेण्यापुरतच आहे की आणखी काही, असा सवाल आता निर्माण झालाय. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिकनं स्वतःला बीडचा बाप घोषित करून पोलीस व्यवस्थेलाच दिलेलं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर एकंदरीत वाल्मिक कराडच्या या क्लिपमुळे धनंजय मुंडे यांचे टेन्शन वाढले. आणि आता पुढची बातमी पालघरमधून. शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय. आतापर्यंत पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. फरार आरोपी आणि अशोक धोडी यांच्या शोधासाठी 6 पथकं रवाना झाली आहे. अशोक धोडी अपहरण प्रकरणात आज पालघर पोलिसांकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. तर अशोक धोडींचा घातपात झाला असेल तर पालघरमध्ये कुणी वाल्मिक कराड आहे का, हा प्रश्नही निर्माण झालेला आहे. यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अकोट-अकोला मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी होते. दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास इथल्या प्रवाशांना सहन करावा लागतोय. वर्धा ते गोवा होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतायत. दुपारी 3 वाजता महात्मा गांधी स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा निघणार आहे. आज बुधवारी मध्यरात्री 12:30 ते 3:30 या दरम्यान CSMT मस्जिद या स्थानकांदरम्यान इमर्जन्सी ब्लॉक घेतला जाईल. मध्य रेल्वेने 25 जानेवारी रोजी मध्यरात्री CST ते मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 6 तासांचा ब्लॉक घेतला. मात्र त्या काळात नियोजित काम पूर्ण झालेलं नाही आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्याचं नियोजन महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं केलं. यातून मोनोमार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. एसटी पाठोपाठ आता पुण्यामध्ये सुद्धा PMPMLची तिकीट दरवाढ होणार आहे. तर इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्ट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला मोठ्या तोटीला सामोरं जावं लागतंय. PMP प्रवाशांना मेट्रोप्रमाणे पुढील स्टॉपची माहिती ऐकायला मिळेल. PMP बसमध्ये नव्याने डिजिटल यंत्रणा लावली जाईल. वाहक आणि चालकांच्या आवाजातच याची माहिती रेकॉर्डिंग केली गेली आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या सर्व बसेसला LED फलकही लावण्यात येणार आहेत. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत निषेध नोंदवला गेलेला आहे. एसटी नफामध्ये असून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं निंदनीय आहे असं म्हणत ठाकरे सेनेने निषेध नोंदवला. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.
जळगाव भुसावळ महामार्गावर अज्ञात वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या हरिणाला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात हरिण जागीच ठार झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत हरिणाला ताब्यात घेतलंय। पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील कारवाई केली आहे। बुलढाण्यातून जाणाऱ्या धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून अवैध विक्री केली जाते। यावर कारवाई करत 2 टँकरसह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय। 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि 4 आरोपींना अटक झाली आहे। संभाजीनगरात एका अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झालाय। बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जाणारे ट्रकमधील स्ट्रेटिंग प्लेट अंगावर पडल्यानं हा अपघात झालाय। जळगावच्या रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी गावाजवळ अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करणारं वाहन वन विभागाच्या पथकानं पकडलं। या वाहनातून सुमारे 50,000 रुपयांचे सागवान लाकूड आणि वाहन असा 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला। वाहन चालकाला वन विभागानं ताब्यात घेतला। अंबरनाथ शहरामध्ये सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचं बघायला मिळतं। एकीकडे शहरात घाणीचं साम्राज्य असं असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरतेय। पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यात नागरिकांचे मात्र हाल होत आहेत। चाकण नगर परिषदेसह खराबवाडी आणि बिरदवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा हा वागजाय नगरच्या दगडखाणीमध्ये पेटवून दिला जातोय। त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या कचऱ्याचं योग्य नियोजन करावं, अन्यथा संबंधित विभागाच्या ऑफिस बाहेर कचरा टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे 100% तिकीट विक्री झाले। येत्या शुक्रवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना पुण्यात रंगतोय। पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी तिकीट संपल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे। बुधवारी 29 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजता प्रयागराज महाकुंभात चेंगराचेंगरी झाली। या अपघातात अनेक लोक जखमी झाले। सोबतच 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर प्रशासकीय युनिट्स घटनास्थळी पोहोचले। जखमींना रुग्णालयात नेण्यात आले। नाशिकच्या रामकुंडावर मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी भाविकांची गर्दी होतीये। प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक रामकुंडावर गर्दी करतायत। दरम्यान प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची पंतप्रधान मोदींनी माहिती घेतली आहे। मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली।